परमपूज्य मौनी बाबाजी यांच्या आशीर्वादाने द्वारकाधाम तीर्थयात्रा संपन्न। मौनी बाबाजी यांच्या आशीर्वादाने द्वारकाधाम यात्रेचे नियोजन भागवताचार्य भ.प. बाळासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वातून करण्यात आले होते। अधिक मासाला महाराष्ट्रात धोंड्याचा महिना अथवा पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते। या महिन्यात जप, तप, व्रत आणि दानधर्म करण्यात येते। या काळातील सर्व धार्मिक विधी भगवान विष्णूच्या पुरुषोत्तम या रूपाला समर्पित असतात। म्हणून या धार्मिक विधीसाठी द्वारकाधाम या तीर्थयात्रेचे नियोजन करण्यात आले होते। या द्वारकाधाम तीर्थयात्रेत ह.भ.प. मुरलीधर महाराज शिंदे, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार्थी काशीनाथ आलाट, ह.भ.प. एकनाथ महाराज आलाट, ह.भ.प. शिवाजी महाराज चव्हाण, सेवानिवृत्त वसंतराव लोंढे, ह.भ.प. किसन महाराज बोट हाडे वळतीकर, ह.भ.प. सुधाकर मांजरे, ह.भ.प. खंडू राजगुरू, ह.भ.प. बाबूराव राजगुरू, ह.भ.प. देवीदास घोडके महाराज, ह.भ.प. गुलाब महाराज शिलार, ह.भ.प. रामदास तळे महाराज, मुख्याध्यापिका सौ भारती साईनाथ कनिंगध्वज, प्राध्यापक रतन आलाट, सौ लक्ष्मी आलाट, सेवानिवृत्त, केंद्रप्रमुख सिंधुताई लोंढे, सौ कमल शिलार, सौ रत्नाबाई गायकवाड आणि बहुसंख्य महिला भगिनींनी सहभाग घेतला होता। या तीर्थयात्रेत दररोज भागवताचार्य बाळासाहेब गायकवाड यांच्या अमृतवाणीने भागवत कथेचा लाभ भाविकांना झाला। त्यांना उत्तम संगीत साथ उत्तम गायकवाड, अवताडे महाराज तसेच सौ लक्ष्मीबाई शिंदे आणि कौस्तुभ कनिंगध्वज यांनी उत्तम साथ दिली। न्यूज मराठी लाईव्ह वृत्तवाहिनीसाठी प्रतिनिधी शकील मनेयार, पुणे। सर्वांना रामकृष्ण हरी आणि सर्वांना अधिक मासाच्या खूप शुभेच्छा। श्री मौनी बाबा यांच्या आशीर्वादाने भागवताचार्य बाळासाहेब महाराज गायकवाड यांच्या ट्रिपच्या द्वारकाधाम या ट्रिपच्या निमित्ताने आम्ही सर्वजण गुरुवारपासून आमचा हा प्रवास सुरू झाला आणि आजचा या ट्रिपचा हा 5वा दिवस आहे। ट्रिपच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला गिरनार पर्वत, त्यानंतर सोमनाथजी महाराज मंदिर आणि द्वारका या ठिकाणी आता आम्ही जाणार आहोत। असा या तीर्थयात्रेच्या निमित्ताने आम्हाला दर्शनाचा लाभ होणार आहे आणि महाराजांच्या ट्रिपचं खास वैशिष्ट्य म्हणजे सर्व प्रकारच्या सोयी सुविधा या अतिशय भाविक भक्तांच्या सोयीच्या आहेत। त्यामुळे सर्वच भाविक अतिशय आनंदाने उत्साहपूर्वक या यात्रेमध्ये सहभागी होतात, आनंद घेतात आणि दर्शनाचा त्यांना लाभ होतो। आता सध्या आम्ही गुजरात या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर आनंद घेत आहोत। अध्यात्माबरोबर जीवनात आनंद हा सुद्धा फार महत्त्वाचा आहे। तर महाराजांच्या या यात्रेच्या निमित्ताने, द्वारकाधाम या यात्रेच्या निमित्ताने सर्वांना हा योग अतिशय चांगल्या प्रकारे योगायोग जुळून आलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अधिक मास, पुरुषोत्तम मास सुरू आहे। त्यामुळे सर्वांना या प्रवासाला शुभेच्छा आणि पुढील ट्रिपसाठी शुभेच्छा। रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्ण